ऐका कथा हरतालिकेची जशी पोथीमध्ये आहे तशाच प्रकारची कथा मी तुम्हाला सांगतो. एके दिवशी पार्वती कैलास पर्वतावर शंकरासह बसलेले होते. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व सर्व व्रतामध्ये चांगलं अशा प्रकारचं व्रत कोणतं आहे? श्रम थोडे आणि पुष्कळ फळ असं एखादं व्रत सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हे मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, हे प्रिय, जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक उत्तम प्रतीचे व्रत मी तुला सांगतो. त्याचे तू श्रवण कर. जसा नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, देवात विष्णुश्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वामध्ये श्रेष्ठ अशा प्रकारचं व्रत आहे. तू माझी अत्यंत प्रिय असल्याने तुला ज्या व्रताने माझे अर्धासन मिळाले ते व्रत मी तुला सांगतो. भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीया हस्तनक्षत्रयुक्त असली म्हणजे या दिवशी हे व्रत केले की सर्व पापापासून मनुष्य प्राणी मुक्त होतो. ही पूजा सर्व सुवासिनींनी तशीच कुमारिकेने सुद्धा करावयाची असतात. पार्वती म्हणाली, हे महेश्वर, सर्व व्रतामध्ये उत्तम असे व्रत जे मी व्रत केले ते आता आपल्यापासून ऐकण्याची माझी इच्छा आहे. उमाशंकर म्हणतात, या पृथ्वीवर हिमवान नावाचा एक अतिसुंदर अशा प्रकारचा पर्वत आहे. या पर्वतावर अनेक प्रकारचे वृक्ष आहेत. तसेच तो अनेक प्रकारच्या भूमींनी युक्त आहे. तसेच तो नाना प्रकारच्या पक्ष्यांनी युक्त अशा प्रकारचा असून मृगान विचित्रयुक्त अशा प्रकारचा आहे. अशा पर्वतावर मोठे कठीण तप तू लहानपणी केलेस. 64 वर्ष तू झाडाची पिकलेली पाने खाऊन राहिलीस. माघ महिन्यात उदकात मग्न होऊन राहिलीस. वैशाखात पंचाग्नी साधन केलीस. पावसाळ्यात अन्नोदक सोडून उघड्यावर बसलीस. याप्रमाणे अनेक वर्षे गेली. तेव्हा तुझे वडील हिमाचल परम कष्टकारक असे हे तप पाहून अत्यंत चिंतामग्न झाले. त्यामुळे मोठे दुःखी झाले. आता आपली ही सुंदर कोमल कन्या कोणाला द्यावी अशा प्रकारची काळजी करू लागले. नित्यात तेथे नारद मुनी आले आणि हिमालयानं त्याची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाला, हे हिमराजा, मी आज इथे का आलो हे आता मी तुला सांगतो. मला येथे भगवान विष्णूने पाठवले आहे. कारण की योग्य पुरुषाला योग्य वस्तू द्यावी. तेव्हा स्त्रियामध्ये रत्नभूत अशी तुझी जी कन्या आहे ती तू योग्य पुरुषाला द्यावी. ब्रह्म, शिव इत्यादी देवामध्ये विष्णूसारखे कोणीच नाही. याकरता तुझी ही सुंदर कन्या त्यांना द्यावी. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करावयास पाठवले आहे. म्हणून मी इथं आलेलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नारद तिथून गुप्त झाले आणि शंखचक्रादी विराजित असे भगवान विष्णू जवळ गेले आणि हात जोडून म्हणाले, भगवान, मी तुमचे कार्य केले आहे. तुमचा विवाह ठरवून आलेलो आहे. विष्णूशी संभाषण करून नारद तिथून मार्गस्थ झाले. इकडे हिमाचल अत्यंत आनंदाने आपल्या मुलीला विष्णूला द्यावी असा निर्णय घेतलेला आहे. हिमालयाचे बोलणे ऐकून तू रागावलीस आणि अत्यंत दुःखी होऊन ती जमिनीवर अंग टाकून विलाप करू लागली. तेव्हा सखी म्हणाली, हे देवी, तू अशी दुःखी का झालीस ते मला सांग. तुझ्या मनामध्ये जे इष्ट असेल ते मी तुला साधवून देईल. यात शंका बाळगू नकोस. पार्वती म्हणाली, सखी, तू माझ्यावर तर फार प्रेम करतस. तेव्हा माझ्या मनात काय आहे हे मी तुला सांगतो. महेश्वरालाच माझा पती करावा असा माझा निश्चय आहे. माझ्या पित्याने माझे लग्न दुसरीकडे ठरवलेले आहे. म्हणून मी आता देहाचा त्याग करता. पार्वतीचे वचन ऐकल्यावर तिची सखी म्हणाली, तुझ्या पित्याला जो प्रदेश माहीत नाही अशा प्रदेशात आपण जाऊया. मग तुझ्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले. पण तिकडे तुझा पिता हिमाचल सर्वत्र फिरून तुझा शोध करू लागला आणि मनात म्हणू लागला की माझी मुलगी कोणी नेली असावे बरे. देवानी किंवा दानवानी किंवा किन्नरानी. नारदाजवळ मी तिला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे. आता विष्णूला काय सांगावे. इकडे तुम्ही सख्यासह घरातून जी निघालीस ती जाता जाता मोठ्या घोर अरण्यामध्ये आलीस. तेथे तुला एक नदी दृष्टीस पडली. जवळचे गुहा आठवली. या गुहेमध्ये तू तुझ्या सख्यासह त्या गुहेत जाऊन उपवास केलास.
तेथे तू माझ्यासह माझे वाळूचे लिंग प्रस्थापित केलेत. नंतर नाना प्रकारचे पुष्प आणि फळांनी तू माझी पूजा केली. रात्री तू आपल्या सखीसह रात्रभर तू तेथे गीत वाद्ययुक्त जागरण केलेस. नंतर मी तिथं आलो आणि तुला मनोवांछित वरदान मागण्याकरता सांगितले. तेव्हा तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी कोणतीही इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी तिचा स्वीकार केला आणि गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी तू ती पूजा आपल्या सखीसह विसर्जित केलीस. नंतर तू आपल्या मैत्रिणीसह उपवासाची पारणा केलीस. इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला रागवून या घोर अरण्यामध्ये येण्याचं कारण विचारलंस. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं आणि नंतर तुला घरी घेऊन गेले. मग काही दिवसांनी त्याने चांगला मुहूर्त पाहून तुला मला अर्पण केले. या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. या व्रताला हरतालिका अशा प्रकारचे व्रत म्हणतात.